बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 90 दिवसांहून अधिकचा काळ लोटला। देशमुखांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाटही पसरली आणि या प्रकरणातील जवळपास सर्वच आरोपींना पकडण्यात तपास यंत्रणांना यश आलं। मात्र एक मारेकरी अद्यापही फरार आहे आणि तो म्हणजे कृष्णा आंधळे। अद्यापही तो तपास यंत्रणांच्या हाती लागलेला नाही, तर दुसरीकडे एका व्यक्तीला बॅटनं अमानुष मारहाण करणारा आणि पैशांची उधळण करणारा आणि महत्त्वाचं म्हणजे बीडचा नवा आका म्हणून ख्याती मिळवलेला सतीश भोसले हा सुद्धा सध्या चर्चेचा विषय आहे। कारण भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्ती असलेला सतीश भोसले हा अद्यापही फरार आहे। दोघं प्रकरणं वेगवेगळी आहेत, मात्र या दोन्ही प्रकरणांमध्ये एका गोष्टीचं साम्य आणि ते म्हणजे हे दोघेही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरीत देऊन पसार झाले। विशेष म्हणजे जो आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाहीये तोच सतीश भोसले हा एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना दिसून आला आणि त्यामुळे आता तपास यंत्रणांच्याच तपासावर अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। दरम्यान सर्वसामान्यांप्रमाणे लोकशाही मराठीलाही या निमित्तानं काही प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांवरती एक नजर टाकूयात। लोकशाहीनं उपस्थित केलेले काही प्रश्न। तर कृष्णा आंधळे आणि सतीश भोसले यांच्या अटकेला विलंब का? कृष्णा आंधळे आणि सतीश भोसलेला कुणाचा वरदहस्त आहे? सतीश भोसलेपर्यंत माध्यम पोहोचली, पोलीस कधी? दोन्ही आरोपींबाबत पुरावे असतानाही कारवाईबाबत चालढकल का होती? आरोपींना पकडण्यामध्ये तपास यंत्रणांचं अपयश की मग होणारं दुर्लक्ष? तर एकंदरीतच लोकशाहीनं उपस्थित केलेले हे प्रश्न आपण पाहिले आणि या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि दादासाहेब मुंडे, त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत। थेटपणे मी अंजली दमानिया आपल्याकडे येतो। अंजली जी, 91 दिवस झाले कृष्णा आंधळेचा थांगपत्ता नाही, काय कारण आहेत यामागची? मला असं वाटतंय खूप सिरियसली की आता हे सगळे पोलीस फोर्सला मोठ्या प्रमाणात आपल्याला सेन्सिटाईज करण्याची गरज आहे हं, आणि त्यांना सरळ शिस्तीत वागण्याची, आता त्यांना जोपर्यंत डायरेक्शन्स मिळणार नाही तोपर्यंत हे तसं होताना दिसत नाही। आणि मला तर मुख्यमंत्र्यांना तेच सांगायचं आहे, कारण 10 वर्षापैकी 7.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री आहात हां, आणि हे तुम्ही नक्कीच करू शकताय। मला दुसरं असंही वाटतंय की आत्ताच्या घटनेला ना अतिशय स्ट्रॉंग ऑफिसर्स जसं तुकाराम मुंडे आहेत, त्यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून आणलं पाहिजे। कारण यांनी 2 गोष्टी दिसतील, की एक तर ते त्याच जातीचे आहेत हां, आणि जातीत चांगले लोकं पण असतात, वाईट लोकं पण असतात। हा काही मराठा विरुद्ध वंजारी असा वाद नाहीये। बरं, चांगली लोकं तिथे जर पोझिशनमध्ये आली, तर आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतील आणि म्हणूनच मला असं वाटतं, की त्यांच्यासारखे जर ऑफिसर आले, कारण एकट्या बीडमध्येच नाही, आपण जालन्यात हं, बघितलं, हं, हं, परभणीत बघितलं, सूर्यवंशींचं प्रकरण म्हणा, जालन्यात झालेलं अनेक त्या प्रकरण आहेत, कैलाश हो, बोराडेचं म्हणा, सगळीकडे मराठवाड्यात असं सगळं जे चाललंय, हं, त्याच्यासाठी अतिशय स्ट्रॉंग हँड्सची गरज आहे आणि मला असं वाटतं, की तुकाराम मुंडेंपेक्षा चांगला ऑफिसर तिथे दुसरा फिटच नाहीये। मला खूप स्ट्रॉंगली वाटतं, की त्यांच्यासारख्या व्यक्तीला तिथे बरं, आणलं तुम्ही जरी पाहिजे। कितीही म्हणत असला तरी सरकार त्यावरती विचार करतं का हे कळेलच। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत। बजरंग सोनवणेजी 2 मुख्य आरोपी आहेत जे अद्यापही हाती येत नसल्याचं दिसून येतं। अहो, माध्यम पोहोचतात, मुलाखती घेतात, मात्र पोलीस का पोहोचू शकत नाही? बजरंग सोनवणेजी। हे पहा, मी बऱ्याच दिवसापासून बीड जिल्ह्यातल्या या सर्व प्रकरणावर बोलत आहे. हं, बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेच्या बाबतीत काय बोलावं हे खूप कमी आहे. आता बीडला नवीन एसपी दिलेले जवळपास 2-2.5 वर्ष झाले आमच्या संतोषांना देशमुखच्या नंतर हां, त्यांना तिथं दिलं. पण मी त्यांना एक आपल्या माध्यमाच्या याच्यातून सुद्धा बोललेलो, की एसपी साहेब तुम्ही किती पोलीस स्टेशनला गेलाय, किती तालुक्याला गेलाय. हं, तर कमीत कमी एसपी साहेबांनी त्यांना चांगलं काम करतायत म्हणून आता ठीक आहे त्यांनी स्वतः जे आहे ते निर्णय घेतात, चांगल्या पद्धतीचं काम करतायत असं आम्ही सर्वजण मानायचं करतो. कारण पाहिलं काय म्हणते ते ताक दुधापेक्षा ताक फुकून पितो असं म्हणल्यासारखं. ठीक आहे, आम्हाला आता हे नाही तर ही कमीत कमी पहिल्यापेक्षा कमीत कमी अधिकारी नॉन करप्टेड आहे असं वाटतंय आणि या पद्धतीने ते करतात म्हणून त्याचं कौतुक आहे. बरं, पण विषय असा आहे की इथं जर अधिकारी पोलीस यंत्रणेचा जर खराच हे करायचा असेल, हं, तसं माझ्या म्हणण्यानुसार माझ्या अनुभवात आलेला इथं पंकज कुमावत नावाचे एक आमच्याकडं डी-वाय-एस-पी होते माझ्या केजलाच.
आणि ते परत पुन्हा आता एसपी म्हणून मला वाटतं कुठेतरी अमरावती, अकोला तिकडे आहेत. हं. असं हे तर त्यांना जर एकदा परत बीडला बोलवलं आणि तसा जर खमकी अधिकारी आला, तरच आमच्या बीडचं काहीतरी गुन्हेगारांना चपराक बसल. हं. सर्व राजकीय मंडळी कुणी किती हस्तक्षेप करते, काय करते ह्या विषयात मी जाणार नाही. बरं. पण आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना एकच सांगेल, की बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था पूर्ण ढासळलेली आहे. हं, हं, हं. त्याच्यामध्ये कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाहीये. बरं. कारण बीड जिल्ह्यातल्या हे जे तुम्ही आता कृष्ण आंधळे नावाचा आरोपी आहे, तो आणखी सापडत नाही अद्याप. इतक्या वाईट वाईट प्रकृती करून यांनी सर्वांनी मारलंय. त्यांनी व्हिडिओ काढले, त्यांनी सगळं केलंय. तो एवढा आहे, तो आणखी सापडत नाही, तो फरार आहे. हां. अरे तुम्ही एखादा आरोपी जर साध्या ह्याच्यामध्ये कुणी असेल तर त्याचं घर-दार, त्याचे मित्र सगळे पोलीस बोलवताय. का बोलवत नाही पोलीस या सगळ्यांना? सगळ्यांना बोलून काय विचारत नाही? त्याचा कोणाशी कॉन्टॅक्ट होतच नाही खरंच. हं, हं. तर काय आहे? तर खरंच कॉन्टॅक्ट होत नाही तर मग त्याचं काय झालंय? ते पण विचार केला पाहिजे. सर्व बरोबर आहे. अँगलनी सीआयडी पोलिसला मी सांगा एवढा मी त्या क्षेत्रामध्ये नाहीये. हं. मी राजकारणात आहे. तर पॉलिटिक्समध्ये असताना मला एवढं वाटतंय, की पोलीस यंत्रणा आपली महाराष्ट्राची खूप चांगली आहे असं आपण प्रत्येक वेळेस म्हणतो. बरोबर आहे. त्या बीड भागातले बीड खासदार म्हणून आपलं वक्तव्य खरोखर आता यंत्रणांनी फार सिरियस घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणतात कायदा सुव्यवस्थेचे 3:13 वाजलेत. बजरंग सोनवणेजी मी आपल्याकडे पुन्हा येईल. मात्र दादासाहेब मुंडे देखील आपल्यासोबत आहेत. दादासाहेब, मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की ज्या वेळेला तपास यंत्रणांच्या हाती काही लागत नाही किंवा का त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यावेळेला तपास यंत्रणांवरतीच प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे कायदा सुव्यवस्था आणि त्याकडे खरोखर लक्ष आहे का? कुणाला पाठीशी तर घातलं जात नाहीये ना? आणि त्यामध्येही पुन्हा काही राजकीय हस्तक्षेप आहेत का? असे एक ना अनेक प्रश्न राज्यातल्या जनतेच्या मनातही निर्माण होतात. दादासाहेब मुंडे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गेली 3 महिने झालं, 3 महिने आणि 2 दिवस झाले त्या घटनेला. हा. आणि या घटनेच्या संदर्भामध्ये जे गांभीर्य प्रशासनाला, शासनाला आणि अधिकाऱ्यांना हवंय, हं. ते गांभीर्य त्यांना नाहीये असं एकंदरीत चित्र आहे. कशामुळे? आणि याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप फार मोठा आहे असं लक्षात येत आहे. कारण हं. शेवटी सरकार चालवणाऱ्या लोकांना ही जबाबदारी झटकता येणार नाही. हं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्याकडे अशी एक मराठीत म्हण आहे की एखादा माणूस एखाद्या दगडामध्ये 2 पक्षी मारतो, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी अख्खा पक्षाचा थवा मारलाय साहेब या घटनेमध्ये. हं. त्यांनी सगळे स्वकीय, आप्तस्वकीय सगळे शत्रू सगळे रिंगणामध्ये घेतलेले आहेत. आता मला सांगा, एक घटना झाली की दुसरी घटना, दुसरी घटना झाली की तिसरी घटना. म्हणजे या सगळ्या घटनेच्या संदर्भात सरकार खरंच अनभिज्ञ आहे का? तर याचं उत्तर आहे ते सरकार अनभिज्ञ नाहीये. हा. मग सरकार एकदाच याच्यावर का निवेदन करत नाहीये? त्यांनी सभागृहामध्ये निवेदन करावं या सगळ्या विषयावर, बीडच्या विषयावर किंवा या सगळ्या घटनेच्या संदर्भामध्ये. हं. सरकारनं त्याचा नाकर्तेपणा जाहीर करावं की आम्ही आरोपींना पकडायला कार्यक्षम आहोत. हं. आता तुम्हीच म्हटल्याप्रमाणे जर समजा एखाद्या वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी त्या आरोपीला गाडीत घेतो, गाडीत बसतो, गाडीत फिरतो, मला असं वाटतं की मग त्या सरकारने किमान तसा दूत तरी शोधावा एखादा, किंवा आमचा दूत बना आणि त्या आरोपीपर्यंत आमचा निरोप द्या. त्याच्या काही अटी असल्या तर आम्ही त्याच्या अटी मान्य करतो, पण त्याला आमच्या ताब्यात द्या. अशी स्थिती आहे. म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये किंवा तो कुणीतरी गुंड आहे, त्याच्या काहीतरी अटी घेऊन यायचं, मग ह्यांनी त्यांना सांगायचं, त्यांनी असं सांगायचं, म्हणजे जसं एखादा नक्षलवादी पकडतो अशा पद्धतीची सगळी स्थिती आहे. हं. मला वाटतं की बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, बरं. याच्यात कुणीही राजकारण करू नये. याच्यात ना मुंडे समर्थकांनी करावं ना त्यांच्या विरोधकांनी करावं. साहेब, तुम्हाला माहित नसेल, बीड जिल्हा अत्यंत प्रचंड दहशतीच्या वातावरणामध्ये आहे. बीड बरं. जिल्ह्यामधली सामाजिक परिस्थिती प्रचंड विचलित झालेली आहे. लोकांना प्रत्येकाला प्रश्न पडला की कधी संपणार आहे हे? हं, हं, हं. कारण संपण्याचा विषय आला की नवीन काहीतरी येतं. म्हणजे बरोबर. आमच्या तरुण पोरांच्या डोक्याला आणि हाताला दुसरं काही काम नाही. सकाळी पोरं घरातून फ्रेश झाले की चौकात येतात आणि आज काय नवीन आलंय का त्याच्या मोर्चासाठी, त्याच्या निदर्शनासाठी आपल्याला जावं लागणार आहे का, असा बरोबर. विचार नवीन तरुण पोरांच्या डोक्यात आहे. खरोखर एक गंभीर मला वाटतं की परिस्थितीचं वर्णन आपण करून सांगता, अक्षरशः अंगावरती काटा येतो. बजरंग सोनवणे यांना मला पुढचा प्रश्न आहे. बजरंग सोनवणेजी, आपण ऐकलं असेल की काय बीडची परिस्थिती आहे, काय तरुणांना ज्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय. मात्र जी दोन्ही प्रकरणं ज्यावरती आपण बोलतोय त्यामध्ये आकाचा आका यांना सह आरोपी करण्याची मागणी होताना दिसते. दुसरीकडे सीडीआर समोर आला तर मात्र सत्य परिस्थिती समोर येणार, हे दाखवण्याचं धारिष्ट्य दाखवलं जाईल का? हीच तर आमची दुर्दशा आहे आणि हा. आमचं दुर्भाग्य आहे हं. की जे लोक बऱ्याच दिवसापासून सगळ्या बीड जिल्ह्यातल्या संबंध महाराष्ट्रातल्या लोकांची अपेक्षा आहे की न्याय पाहिजे. या न्यायासाठी जो कोणी दोषी असेल, प्रत्येक जण काय म्हणलं गेलं बघितलं तुम्ही पहिल्या दिवसापासून, दोषीला फाशी द्या. जे या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करणार
आम्ही करणार. मुख्यमंत्री महोदयासहित सर्व आमदार सुद्धा सर्वपक्षीय बोलले. तर माझं एक म्हणणं आहे, की याच्यामध्ये सीडीआर खरंच सापडत नाहीत का? किती वेळेस दावा करून सांगितला पाहिजे, की ही घटना 29 नोव्हेंबरला घडली संतोष अण्णाची. त्या दिवसापासून आतापर्यंत ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला, ज्या लोकांनी त्या आरोपीला पळून जायला मदत केली, ज्या लोकांनी गाडी दिली, ज्यांनी पैसा दिला, ज्यांनी राहायला आसरा दिला, अशा लोकांना पोलीस आणखी का पकडत नाहीत? हं. पोलीस त्यांच्यावर का कारवाई करत नाहीत? ज्या लोकांनी मग यांना समजा कोणाला हॉस्पिटलमध्ये एखाद्या आरोपीला ऍडमिट करून घ्या म्हणून कुणी सीएसला फोन केला, हं. कुणी एखाद्याला जेलरला इथे यांना सुविधा द्या म्हणून कुणी फोन केला, हे तर सापडणार ना सगळे. मग त्याच्यात आम्ही कुणीतरी नाव घेतलं पाहिजे आणि कुणीतरी राजकारण करतात असं म्हणलं पाहिजे, अशी मला वाटतं अपेक्षा नसावी. मग सत्ताधारी पक्षाचे लोक चुकी विरोधक आम्ही विरोधक म्हणून असो, सत्ताधारी पक्षाचे जे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी बोलतोय मी, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा सत्तेला बोललं पाहिजे. फक्त आम्ही असं करणार असं स्टेटमेंट करून चालणार नाही, आम्ही बरोबर. कोणाला सोडणार नाही असं म्हणून चालणार नाही. खरंच तुम्हाला बीड जिल्ह्याची परिस्थिती सुधारायची का, तर जे आरोपी आहेत त्या आरोपीवर कारवाई झाली पाहिजे. जे दोषी आहेत त्यांना दोषी म्हणलंच पाहिजे. चाहे बजरंग सोनवणे त्याच्यात असला तरी सुटला नाही पाहिजे, असं माझं मत आहे. बरोबर. आज एक प्रकरण निघतंय, उद्या एक प्रकरण निघतंय, परवा एक नाही. अच्छा, असंख्य परिस्थिती या बीड जिल्ह्यातली असंख्य गुन्हे निघतील. कारण परवाच मुख्यमंत्री महोदयाने हाऊस मध्ये हे बोललेलं की 276 लोकांचे मर्डर्स या बीड जिल्ह्यामध्ये धक्कादायक आहे. गेल्या 5 वर्षात झाले, असं मुख्यमंत्र्याचं स्टेटमेंट आहे. हाऊस मध्ये दिलेलं उत्तर बरोबर ते आहे. काहीतरी चर्चेला आहे. मी तुमच्या माध्यमातून वाहिन्यांनी जे दाखवलं ते बघितलं. मग बरोबर. एवढी भयान परिस्थिती, आता तिचा आकडा मी जरी नाही सांगू शकलो तरी ही परिस्थिती मला पूर्ण ज्ञात आहे. बरोबर कारण आहे. या परिस्थितीला बीड जिल्ह्यामध्ये एकच सेकंद, बीड जिल्ह्यामध्ये खूप दहशतीखाली, जसं आता दादासाहेबांनी सांगितलं, तर सर्वसामान्य जनता खूप दहशतीत आहे. या दहशतीमध्ये याच्यासाठी की कुणाला असं सुटलं असं वाटत नाही. आपण खरं बोललं तर आपल्याला कोणी अडकावेल का याची भीती आहे. कारण आमच्याकडे खोटे गुन्हे करण्याचं प्रमाण 10 गुन्हे खरे आणि 90 गुन्हे खोटे. म्हणजे 10 गुन्हेगार जे 10 खरे त्यांच्यावर कारवाई नाहीच नाही. पण जे खोटे गुन्हे दाखल केले, आता ते बांगर कुटुंब आमचं, ज्या बांगर कुटुंबाचं वय, पती आणि पत्नी जे आहेत रामकृष्ण बांगर आणि त्यांच्या पत्नी, हा. त्यांचं वय जवळपास जर विचार केला तर अबो 70 असेल, 70च्या पुढे असतील, नाही राबोट 70-75 सुद्धा असेल, 80 असेल. त्या कुटुंबाने फायर केले म्हणून फायर करतात. 307 त्यांच्यावर फायरिंग एफआयआर होते. त्यांना उद्ध्वस्त केलं जातंय कुटुंब, बाहेर जावं लागतंय. खोटे गुन्हे आणि त्याच्यात एका पीआयला डीवायएसपीला लिहून दिलं की खोटा गुन्हा होता. अरे मग पोलिसने दाखल का केला? आणि मग एसपी साहेबाला सुद्धा माझी विनंती आहे तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून, एसपी साहेब तुम्ही जर खरंच काम करताय, खोटे गुन्हे किती कुठं कुठं झाले त्याची नोंद घ्या आणि यांना नक्कीच तपासायला एसपी साहेबांना तुम्ही विचारलेला प्रश्न आम्ही देखील विचारू आणि याचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करू. माझी विनंती आहे की त्यांनी ते खोट्या गुन्हे काय झाले त्याच्यावर उलट केस केली पाहिजे. बजरंग सोनवणे एखादा खोटा गुन्हा केला तर त्याच्यावर उलटी केस झाली पाहिजे अशी माझी नक्कीच मागणी आहे. आपलं बोलणं आम्ही गांभीर्यानं घेतोच आहोत. मात्र यावेळेला अंजलीजी, पोलीस प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे कृष्णाची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करावं लागतं. हे दुर्दैव आणि हे अपयश आहे का? नाही, आता खरंच काही कळत नाहीये की असं त्यांना का सापडत नाहीये आणि खरंच त्याला जसं बाकीचे म्हणतात काही खरंच बरं वाईट झालंय का असा प्रश्न पडायला लागतोय. कारण इतका वेळ कोणी व्यक्ती मिळत नाहीये. कळतच नाही की का मिळू नये. पण पोलीस ना, मेन प्रॉब्लेम काय आहे की कृष्णा आंधळे जर हा. आपण बघितलं तो गेले 2.5 वर्षापासून पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे. हा. आणि पोलिसांनी म्हणजे धनंजय देशमुख हे कधीचा हा मुद्दा मांडतायत हं. की तो तर 2 वर्ष फरार होता. आता तर आणि त्याच्यात 3 महिने ऍड झालेत की फरार पेपरवर आहे. पण आपण अख्ख्या महाराष्ट्राने ते व्हिडिओज बघितलेत हं. ज्याच्यात ही 6 जणांची टोळी जेव्हा विष्णू चाटेंच्या ऑफिसमध्ये बसते हं. तेव्हा त्याच्यात राजेश पाटील हे अधिकारी यांच्या बरोबर होते. हं. म्हणजे पोलिसांना हा जर फरार असेल तर सापडत नाहीये तर ते राजेश पाटील यांच्याबरोबर बसून एकत्र गप्पा मारताना दिसतायत, एकत्र आत येताना बाहेर जाताना दिसतायत. तर हे जे फरार फरार म्हटलं जातं ना, हा. 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 हे मला नाही वाटत. सगळ्यांना सगळं माहिती असतं. जसं कराड जेव्हा बाहेर होता तेव्हा सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती होतं कुठे आहे, काय नाही, कधी येणार. कार्यकर्त्यांना माहिती होतं की 31 तारखेला तो येऊन सरेंडर करणार. हे सगळं आहे ना, खूप घाण होत चाललंय. खूप खूप घाण. बरोबर आहे बजरंगजी, मी आपल्याकडे येणारच आहे. मात्र तत्पूर्वी दादासाहेब, मला फक्त एका वाक्यात आपल्याकडनं उत्तर हवंय की कृष्णा आंधळे असो किंवा मग सतीश भोसले, पाठीशी घातलं जातंय का?
वाटतं की आरोपीला कोणती जात नसते किंवा कोणता धर्म नसतो. आरोपी हा आरोपी असतो. त्याची हं. वृत्ती जी आहे ती गुंड प्रवृत्तीची आहे. तो भोसले असेल किंवा तो आंधळे असेल. हं. ते आडनावापाशी काही नाहीये. मला असं म्हणायचं की यांना पाठिंबा घालणारी कुणीतरी माणसं आहेत. हं. त्या माणसाची माहिती सगळ्यांना विशेषतः पोलिसांना आहे. हा पोलीस बऱ्याच वेळेस या पोलीस यांच्या संपर्कामध्ये असतात. पोलीस तोडपाणी करण्यामध्ये अत्यंत आघाडीवर आहेत. आता परिस्थिती अशी आहे की काल परवा तुम्हाला माहित असेल की ज्या भोसलेच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झालेत, आता त्या भोसलेनी ज्यांना मारहाण केली आहे हं. त्यांच्या विरोधामध्ये पोस्को सारखा गुन्हा दाखल केलाय, त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. पण तो आतापर्यंत का करण्यात आला नव्हता जर त्यांनी केलं होतं तर? हा प्रश्न पोलिसांना पडला नाही का? पोलिसांची भूमिका आता अशी आहे की कुणी नक्कीच. तक्रार द्यायला गेलं तर पटकन ती तक्रार घ्यायची आणि मोकळं व्हायचं. म्हणजे उद्या तक्रार घेणे म्हणून आपल्या अंगावर कुणी आलं नाही पाहिजे अशी स्थिती पोलिसांची आहे. पोलिसांची बरोबर आहे. परिस्थिती अशी पोलिसांची आहे, सत्य तर परिस्थिती तर तुम्ही ज्या प्रकारे वर्णन पोलिसांची करताय हे सर, भयावह एक आहे. मिनिट ऐका. हा. एक सांगतो तुम्हाला, एक छोटा मुद्दा सांगतो. वेळ संपत आली आपली. हं. जेव्हा आम्ही एसपीनं हे विचारलं की या तपासामध्ये तुम्ही का दिरंगाई करतायत, हा. तेव्हा एसपीने असं उत्तर दिलेलं आहे की हा तपास एसआयटी कडे आणि सीआयडी कडे गेलेला आहे. पोलिसांची जबाबदारी फक्त एवढीच आहे की ती यंत्रणा आम्हाला काय मागते तेवढीच वस्तू आम्ही त्यांना घेऊन देतो. बरं. याच्या पलीकडे आमचा काही सहभाग त्याच्यामध्ये नाहीये असं त्यांचं उत्तर आहे याच्यामध्ये. बरोबर आहे. बजरंग सोनवणेजी, जाता जाता एका वाक्यात मला आपल्याकडनं उत्तर अपेक्षित आहे की दोन्ही मुद्दे आपण धसास लावणार का? हे बघा, मी हा संतोष अण्णा देशमुख यांचा मुद्दा पहिला उचलणारा मी आहे. हं. मी पहिल्या 1 तासाच्या आत हा मीडिया समोर आणला. त्याच्यानंतर अमित भाई शहा यांची बैठक घेतली, संसदेच्या दारात हे केलं. त्याच्यामुळं हा मुद्दा मी जिवंत असेपर्यंत, मी खासदार तर असेपर्यंत आहेच, पण यांना सगळ्यांना फाशी होईपर्यंत, यांना सर्वांना शिक्षा होईपर्यंत मी धसाला नेणार, आणि म्हणजे दुसरं नेणार प्रकरण? आणि कडी लावणार. आणि जे दुसरं प्रकरण चाललंय त्याच्यासाठी न्यायासाठी झगडणार, मी झगडणार. मी खासदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, कुठल्या जातीपातीचा किंवा कुणाच्या एकारचा नाहीये. ते जे खरंय त्या खऱ्यासाठी झटणार म्हणजे झटणार. दुसराही मुद्दा जे आहे त्याच्यासाठी सुद्धा मी पूर्ण नक्कीच. ताकदीने उभारणार. आणि हे दोन्ही मुद्द्यासाठी नक्कीच. धसाला लावण्याचा असा शब्द तुम्ही वापरला, म्हणून ही कडीला नेऊन गुन्हेगाराला शिक्षा होईपर्यंत मी या प्रकरणात सामील आहे. नक्कीच. आपण ही आता खरं तर टेलिव्हिजनवरती ग्वाही देताय आणि आम्ही देखील या सर्व गोष्टींमध्ये आपल्या सोबत आहोतच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.